संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या आज पुण्यनगरीत दाखल होणार आहेत आणि या दोन्ही पालख्या 2 दिवसांचा मुक्काम पुण्यनगरीत असणार आहे। या दोन्ही पालख्यांच्या संदर्भात लाखो वारकरी पुण्यात देखील दाखल होणार आहेत। या संदर्भात नेमकी सुरक्षा व्यवस्था पुणे शहरात कशी असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार। सर, काय नेमकी सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने आपण या 2 दिवसासाठी नियोजित केलेली आहे? दोन्ही पालखी सध्या पुणे शहरात आलेली आहे। दोन्ही पालखीसोबत क्लोज प्रॉक्सिमिटीचे आमचे 300 अधिकारी कर्मचारी पालखी सोबत आहे आणि त्याची सुरक्षा तसेच जे भाविक आहे आणि वारकऱ्यांची सुरक्षासाठी ते लोक आहे। पुणे शहरात अंदाजन 7000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे बंदोबस्त मार्गावर लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दोन्ही मुक्कामाचे ठिकाणी दर्शन योग्यरित्याने भाविकांचे होतील यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर परवा 2 दिवसाचे मुक्कामनंतर परवा सकाळी ते लांब अंदाजन ज्ञानेश्वर महाराजचे 35 किलोमीटरचे वरचे प्रवास त्यांचे आहे। तुकाराम महाराजचे अंदाजन 25 ते 30 किलोमीटरचे प्रवास आहे। त्या पूर्ण प्रवासादरम्यान बंदोबस्त लावण्यात आलेले आहे। एकंदरीत क्राऊड मॅनेजमेंट असतील, भाविकांची सुरक्षा असतील, महिलांची सुरक्षा असतील, वाहतुकीचे नियोजन असतील, त्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। स्पेशलाइज्ड युनिट्स आमचे QRT असतील, BDDS असतील, RCPs असतील, SRP असतील, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेले आहे। सर्व लोकांसोबत एक अत्यंत समन्वयाने सर्व स्टेकहोल्डरसोबत चर्चा करून सगळे चांगल्या रीत्याने नियोजन करण्यात आलेले आहे। प्रशासनाचे सर्व विभाग एकत्रित रस्त्यावर आज आहे आणि ते भाविकांचे आणि वारकऱ्यांचे सुरक्षा आणि सोयीसुविधासाठी आमचे प्रशासन कटिबद्ध आहे। मला विश्वास आहे सर्व वारकरी आणि येणारे सर्व दर्शनार्थी कोणत्याही प्रकारची अडचण त्यांना होणार नाही। त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे। सर, हा झालं सुरक्षा व्यवस्था। दुसरं महत्त्वाचं, या 2 दिवसांच्या काळामध्ये पुणे शहरातल्या काही रस्त्यांमधील जी काही वाहतूक आहे त्यामध्ये देखील मोठा बदल केलेला आहे। काही रस्त्यांवरती वाहतूक बंद केलेली आहे। वारकऱ्यांना त्रास होऊ नये या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा सगळा जो बदल आहे तो आपण केलेला आहे वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून। तो नेमका काय बदल आहे? बरोबर आहे। जे आज दोन्ही पालखीचे जे मार्ग आहे त्या पालखीवर वारकरी आणि दर्शनार्थी यांचे सोयीसुविधासाठी ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। त्यांना इतर जे कम्युटर्स आहेत त्यांना कमीत कमी त्रास होऊन ही सर्व नियोजन करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज आणि उद्या जे नानापेठ आणि भवानीपेठ या परिसरात मुक्काम आणि येणारे दर्शनार्थी त्यांचे पार्किंगची सोयीसुविधा, जे येणारे दिंडी आहे त्यांचे गाड्यांचे पार्किंगची सोयीसुविधा सर्व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेले आहे। टेक्नॉलॉजीचे वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे। AI बेस्ड कॅमेराज आणि ॲनालिटिक्स मोठ्या प्रमाणात पुणे शहरात लावण्यात आलेले आहे। आमचे मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन्स, आमचे ड्रोन सर्व्हिलन्स ठेवण्यात आलेली आहे। सर्व जे काही गरज आहे शहरात आम नागरिकांची सुरक्षा, वारकऱ्यांची सोयीसुविधा, दर्शनार्थीची सोयीसुविधा, जे इतर कम्युटर्स आहेत त्यांनी अडचणीचे विचार करून कमीत कमी त्रास त्यांना होतील हे बघून सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार होते, त्यांनी या संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे त्याचा आढावा घेतलेला आहे। त्यासोबतच वाहतुकीत काय नेमका बदल केलेला आहे तो देखील पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितला आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।